आदित्य परप्रांतीयांची दादागिरी जी आहे वाढत चाललेली आहे. विरारमधला एका रिक्षा चालकांनी मी हिंदी बोलेल, भोजपुरी बोलेल, पण मराठी बोलणार नाही असं त्यानं वाक्य केलं होतं. आज आपल्या शिवसैनिकांनी त्याला मारलं सुद्धा, चोप दिलेला आहे. बघा, एक महत्त्वाची गोष्ट आहे, पण ही प्रवृत्ती का वाढते? ऐका, तुम्हाला एक सांगतो. पहिलं म्हणजे तो व्हिडिओ जो आहे, तो जो रिक्षा चालक होता, जो शिवीगाळ पण भयानक करतो, तो बघितला मी. विक्षिप्त व्हिडिओ आहे तो. तुम्ही चालवू शकाल की नाही मला माहीत नाही, ते शब्द तुम्हाला म्यूट करायला लागेल, पण चालवायला पाहिजे तो, ते आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी कानाखाली मारली, म्हणजे मी कधीही मारहाणीचं समर्थन करत नाही, कधीही कोणाला मारावं हे मी सांगणार नाही, आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही हात घाण करू नका. हे काही विक्षिप्त लोक असतात. तरी देखील ज्यांनी धाक दाखवला महाराष्ट्राचा, तो पण कार्यकर्ता हा उत्तर भारतीयच आहे खरं म्हटलं, जो मराठीच्या आदरासाठी पुढे आलेला आहे. बरोबर आहे. आता त्याचं मी नाव नाही घेत, नाही तर परत त्याच्या घरी पोलिसच जातील, हे सरकार त्याच्या पाठवेल, पण तो देखील उत्तर भारतीय, पण तो महाराष्ट्राचा सुपुत्र आहे. महत्त्वाची गोष्ट काय आहे की हे सगळे आरारावी बंद करावी. तुम्ही इथे येता, घरात आमच्या असाल, आम्ही तुमचे काही वेगळं मानत नाही. आपल्याला आठवत असेल कोविडच्या वेळी जेव्हा UP आणि बिहारची सरकार आहे ना नका येऊ सांगत होती, तेव्हा आपण महाराष्ट्राने काळजी घेतली या कामगारांची. एक देशात वातावरण चांगलं असायला पाहिजे. कधी आम्ही सांगितलं नाही की तुम्ही ही भाषा बोला की ती भाषा बोला, पण येऊन महाराष्ट्राचा अपमान कराल, मराठीचा अपमान कराल, तर ते चालणार नाही, ते सहन होणार नाही. आणि कधीतरी कोणतरी काहीतरी करेल. जर प्रेमाने राहिलात, आनंदीने राहिलात, जसं आता मी तुम्हाला सांगितलं ना, जो कार्यकर्ता आहे ज्यांनी त्याला धडं शिकवलं, तो पण उत्तर भारतीयच आहे, पण त्याला पण महाराष्ट्राच्या विरुद्ध कोणतरी काहीतरी बोललं म्हणून राग आला.